नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कला जी आहे ती बेशुद्ध पडलेली असते. कारण ती आउट हाऊस मध्ये काम करत होती आणि रोहिणीने जो काही गोंधळ घातलेला असतो त्यामुळे कलावरती हे जीवघेणं संकट आलेलं असतं. परंतु या संकटामुळे कलाची अवस्था वाईट झालेली असते. कलाला मात्र खूप त्रास होत असतो. कलाला कळत नसतं, कला बेशुद्ध असते. आणि तेव्हा मात्र आता संगीता तिथं आलेली आहे, त्याचबरोबर सरोज तिथं आहे आणि त्याचबरोबर रोहिणी. मग अद्वैत कलाला घेऊन घरामध्ये येतो आणि त्याचबरोबर सगळेजण कासावीस झालेले असतात. अचानक हे सगळं काय झालेलं आहे त्यावेळेस अद्वैत सांगत असतो की हो, कसं आहे माहितीये का, खरेला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो असं अद्वैत सांगत असतो. आणि त्याच वेळी एक गोष्ट मात्र समोर येत आहे, ती म्हणजे की सरोज म्हणते की हे सगळं कशामुळे झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्यात. आणि अद्वैत सांगत असतो की खरे आतमध्ये बसलेली होती, पडलेली होती, पण बाहेरून दरवाजाला कडी होती आणि कलाला बंद ठिकाणी घुसमट होती. तिला खूप भीती वाटते आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडलेली, म्हणून आपल्या ऑफिसचं लिफ्ट सुद्धा आहे ना ती वापरत नाही असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात. तेव्हा सरोज म्हणते की नाही, मला काहीतरी विचार केला पाहिजे की हे सगळं असं कसं झालं. कारण आज हिच्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे, उद्या दुसरं कोणावरतीही होऊ शकतो असं सरोजच्या डोक्यात येतं. त्यामुळं सरोज म्हणू लागते की मला या सगळ्या गोष्टी शोधून काढाव्याच लागणार आहेत असं म्हणत सरोजने आता निर्णय घेतलेला असतो. आणि मग सरोजच्या लक्षात येतं आपल्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि मग सरोज जी आहे ती सीसीटीव्ही फुटेज चेक करते. जेव्हा सरोजने सीसीटीव्ही फुटेज चेक केलेला आहे तेव्हा मात्र एक गोष्ट समोर आलेली आहे. दरवाजाच्या बाहेर रोहिणी उभी दिसत आहे. म्हणजेच रोहिणी तिथे गेलेली होती आणि रोहिणीनेच कडी लावलेली आहे, ही गोष्ट आता समोर आलेली आहे. तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो, कारण मागच्या वेळेसही घरामध्ये गोंधळ झालेला होता, आता हा दुसरा प्रकार असतो. नक्की हे सगळं काय होतंय, कशामुळे होतंय, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न उभे असतात. तेव्हा आबांनाही काळजी वाटत असते, संगीताही कलाच्या काळजीने आलेली असते. आणि तेव्हा मात्र आता सरोज जी आहे ती भयानक अशी चिडलेली असते आणि सरोज डायरेक्ट जाते आणि रोहिणीच्या सणसणीत अशी कानाखाली लगावते. तेव्हा मात्र संगीता तिथं असते. संगीता विचार करू लागते की हे सगळं काय झालं. तेव्हा संगीताला कळतं की हे सगळं रोहिणीमुळे झालेलं आहे, या सगळ्याला रोहिणी जबाबदार आहे. तेव्हा मात्र संगीताला खूप राग येतो. संगीता म्हणते, आजपर्यंत मी शांत होते, तुम्ही ज्या गोष्टी बोलाल, जे करायला सांगाल ते सगळं मी ऐकलेलं आहे, परंतु आता माझ्या जर कलीच्या जीवाचा प्रश्न येणार असेल तर मी शांत राहणार नाही. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या जर जीवावर कोण उठलेलं असेल तर मी शांत राहणार नाही असं म्हणत संगीताने एक धमकी दिलेली आहे आणि इकडे रोहिणीची वाट लावलेली आहे. त्याचबरोबर आबा सुद्धा चिडलेले असतात. आबांना सुद्धा ही गोष्ट पटलेली नसते. आबांचंही तेच म्हणणं असतं की हे सगळं काय घडतंय, कारण रोहिणी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती असं आबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता रोहिणी जी आहे ती घरामध्ये बसलेली असते. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं, कारण राहुलने तिला सांगितलेलं असतं की ती कला जी आहे तिने मला चॅलेंज केलेलं आहे की ती 8 दिवसात मला धक्के मारत या घराच्या बाहेर काढणार आहे. या गोष्टीचा राग मात्र रोहिणीला आलेला असतो. रोहिणी म्हणत असते की नाही, काही झालं तरी माझ्या मुलाचं आयुष्य मला वाचवायचं असेल, त्याचं भविष्य घडवायचं असेल तर या कलाला संपवायलाच पाहिजे. म्हणून रोहिणीने विचार केलेला असतो. पण अचानक घरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजेच अनामिकाने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळे कला गिफ्ट आणण्यासाठी घराच्या बाहेर पडत नाही. कला घरातच बसून अद्वैतसाठी काहीतरी छान असं बनवायचा विचार करत असते. हा विचार कलाने सुरू केलेला असतो आणि त्याच वेळी आता कलाच्या डोक्यात सुरू असतं नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, हा सगळा विचार कला करत असते. आबा सुद्धा हे सगळं पाहत असतात. आबांना सुद्धा काळजी वाटत असते. आणि त्याच वेळी आबा म्हणतात की अगं कला, बाकीच्यांसाठी किती करशील, स्वतःचा विचार कधी करणार आहे, सगळ्यांचा संसार वाचावा यासाठी सगळ्या गोष्टी तू करत आहे, परंतु तुझं काय, तुझ्या बाबतीत कधी काय विचार केलायस का.
अगं तुझ्या संसाराचं पण बघ ना, एवढं सगळं झालं, त्याचा, सोहमचा आणि त्याचबरोबर अनामिकाचा संसार वाचावा यासाठी तू प्रयत्न करत आहेस. पण आता तुला अद्वैतला गिफ्ट द्यायचं होतं, त्याचं काय झालं? असं आबा विचारत असतात तेव्हा कला म्हणत असते की हो आबा, आता मी नाही बाहेर जात, मला नको वाटतंय, त्यापेक्षा ना मी घरातच काहीतरी बनवते, असं आबांना ती सांगू लागते. त्यावेळेस आबा म्हणतात की ठीक आहे. आता आबांना ही गोष्ट मान्य झालेली असते. मग कलाने विचार केलेला आहे म्हणून कला घरातच काहीतरी बनवायचं असा विचार करते. मग रूममध्ये जाऊन एक रुमाल घेते आणि त्याचबरोबर तिचं म्हणजे विणकामाचं साहित्य आहे ते सगळं घेते आणि मग म्हणते की आउट हाऊसमध्ये जाऊन शांतपणे मला काम करता येईल. हा विचार तिचा चाललेला असतो. त्यासाठी कला आउट हाऊसमध्ये जाते. त्याचबरोबर इकडे आबा विचार करत असतात तेव्हा रोहिणीने प्लॅन केलेला असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी रोहिणी करत असते आणि आउट हाऊसमध्ये कला गेले या संधीचं रोहिणीला सोनं करायचं असतं, कारण तिला फायदा करून घ्यायचा आहे, कलाला उद्ध्वस्त करायचं आहे. म्हणून आता रोहिणी घरातल्या एकेकाला घरातून बाहेर हाकलत असते, एकेकाला सांगत असते की नाही यासाठी जा त्यासाठी जा असं तिचं चाललेलं असतं. परंतु इकडे प्रत्येक जण आता रोहिणीने कशासाठी जायला सांगितलंय याचा विचारच करत नाहीये. प्रत्येक जण घराच्या बाहेर जातं, कारण कोणाच्या मनाधीनात पण येत नाहीये की रोहिणीच्या डोक्यात सगळं काय झालं आहे ते. मग रोहिणी आउट हाऊसच्या दिशेला येते, कारण तिचं कलावरती बारीक लक्ष असतं आणि तिला कलाच्या बाबतीत काहीतरी राडा करायचा असतो, म्हणूनच हे सगळं तिनं केलेलं असतं. परंतु कला जी आहे ती मात्र शांतपणे तिचं काम करत असते. कलाच्या डोक्यात पण आलेलं नसतं की हे सगळं अशा पद्धतीनं होतंय किंवा या सगळ्याला असं कोणीतरी जबाबदार असेल, ही गोष्ट कलाच्या लक्षातही आलेली नसते. त्यासोबतच इकडे रोहिणीने गुंडांना फोन करून सांगितलेलं असतं की आजचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे, त्यानंतर मी कधीतरी तुम्हाला त्याबद्दल सांगेल, पण आज तो प्लॅन होऊ शकत नाही. आता गुंडांकडून तर आपण किडनॅप करू शकत नाही, तर इकडे कलाला कसंही करून आज उद्ध्वस्त करायचं आहे एवढं मात्र ठरलेलं असतं आणि त्यासाठी तिचे सगळे प्रयत्न चालू झालेले असतात. परंतु इकडे कला मात्र आता शांतपणे आपलं आपलं काम करत असते. कलाच्या डोक्यात अजिबात नसतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा कराव्या लागतील किंवा हे सगळं असं होईल, रोहिणी आपल्या जीवावर उठलेली असेल, याबद्दल कलाला काहीच माहिती नसतं. म्हणून कला त्या दृष्टीने विचारही करत नाही, नाहीतर इतर वेळी कला सतर्क असते. पण रोहिणीला आता ती पेटून उठलेली आहे. तिला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही करून आत्ता सध्याच्या घडीला मला माझ्या मुलाला वाचवायचं आहे. जर मला माझ्या मुलाला वाचवायचं असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी कोणत्याही थराला जाऊन कराव्या लागल्या तरी करायची माझी तयारी आहे, असं इकडे तिने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता कलाला उद्ध्वस्त करण्यासाठी, कलाला संपवण्यासाठी ती म्हणते की मला माहिती आहे खरे, तू जर तिथे बंद खोलीत राहिली तर तुझी घुसमट होते, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. अशा पद्धतीने सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग आता ती आबांना जायला सांगते. सगळे घरातले बाहेर गेलेले असतात आणि मग रूममध्ये जाते कलाच्या मागे आणि आउट हाऊसला बाहेरून लॉक करते. एवढ्यावर थांबत नाही तर जो मेन स्विच असतो आउट हाऊसच्या लाईटचा तोही बंद करून टाकते, कारण तिला माहिती आहे की कलाची घुसमट झाली की तिला त्रास होणार आहे. आता मात्र इकडे या सर्व गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात तेव्हा तिला हे गोष्ट लक्षात येत नाही की आपण आता काहीतरी कारस्थान करत आहोत, आपण ज्या गोष्टी करत आहोत त्यामुळं आपण याच्यामध्ये सापडले जाऊ. ही साधी गोष्ट लक्षातच आलेली नसते तिच्या. तिला फक्त एवढंच वाटत असतं की नाही, आत्ता सध्या काय महत्वाचं आहे, कलाला संपवायचंय. तर कलाला संपवायचं एवढाच उद्देश तिने मनात ठेवलेला असतो आणि हे सगळं कांड सुरू केलेलं असतं. पण जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कलासाठी तिने जो खड्डा खणलेला असतो त्या खड्ड्यामध्ये ती स्वतःच पडणार असते याचा अंदाजही तिथे तिला आलेला नसतो. तिला असं वाटत आहे की नाही मी याच्यामधून वाचली जाणार आहे, मला कोणीच काही करणार नाही किंवा मी अडकली जाणार नाही, अशा सगळ्या गोष्टी तिला वाटत असतात. पण या सगळ्या गोष्टींवर पाणी पडणार असतं ते म्हणजे रॉकेटमुळं. आता रॉकेट जो आहे तो
अद्वैतला सांगतो की आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तर आपण सीसीटीव्ही कॅमेरा चेक करूया. कारण अद्वैतने कलाला उचलून आता घरात आणलेलं असतं. अद्वैतने कलाचा जीव वाचवलेला असतो. त्या क्षणी डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर सांगतात की खरंच तुम्ही वेळेवर गेलात म्हणून बरं झालं, नाही तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टरांनी हे बोलल्यानंतर अद्वैत म्हणतो की नाही नाही डॉक्टर, असं काही नाही, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कला शांत झोपलेली असते. तिला औषधं दिलेली असतात. तिला माहिती नसतं. अद्वैत विचार एकच करतो की नाही, आता मला लवकरात लवकर जे काय घडलेलं आहे ना ते समोर आणायचं आहे. हे सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे हे मला पाहायचं आहे. एवढंच अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत जो आहे तो म्हणतो आणि रॉकेटला मदतीला घेतो. रॉकेटला त्याने मदतीला घेतलेलं असतं. परंतु इकडे काही गोष्टी मात्र अशा पद्धतीने घडत असतात. कला आराम करत आहे आणि त्या क्षणी अद्वैत आणि त्याचबरोबर रॉकेट या दोघांनीही आता सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायचं ठरवलेलं असतं आणि दोघंही सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यासाठी जातात. जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला जातो, तिथलं फुटेज पाहिलं जातं, तेव्हा लक्षात येतं की नाही, परिस्थिती ही वेगळी होती, गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडलेल्या आहेत. आणि मग दोघंही विचार करू लागतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की तिथे जाऊन बाहेरून कोणीतरी दरवाजा लावलेला आहे आणि तो दरवाजा लावल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे हे स्पष्ट त्याच्यामध्ये दिसत असतं. मग दरवाजा कोणी लावला, तर त्या क्षणी घरातले सगळेजण बाहेर गेलेले होते हे प्रत्येकजण सांगत आहे. कारण रजनी म्हणते की मी आणि अनामिका फेरफटका मारायला गेलेलो. अंजू सांगते की मला रोहिणी मॅडमने औषध आणण्यासाठी बाहेर पाठवलेलं होतं. रॉकेट भाजी आणण्यासाठी बाहेर गेलेला होता. तर आबा मंदिरात गेलेले होते. मग घरामध्ये कोण होतं? सरोज आणि त्याचबरोबर रोहिणी. सरोज तर तिचं ऑफिसचं जे काम होतं, कॉन्फरन्स कॉल तिचा चालू होता, ती कॉलवर होती, त्यामुळं सरोजचा प्रश्न येत नाही. आणि अद्वैत सरोजवर संशय घेणं शक्यच नाहीये. मग तो सीसीटीव्ही फुटेज नीट पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरे आधी आउटहाऊसमध्ये गेलेले आहे आणि खरेच्या पाठोपाठ तिथे रोहिणी आउटहाऊसमध्ये गेलेली आहे. हे रॉकेट अद्वैतला दाखवून देतो. मग रोहिणी आउटहाऊसच्या दिशेने जाते आणि मग तिथं दिसतंय की तिने कडी लावलेली आहे. तेव्हा मात्र अद्वैतचा आणि सरोजचाही पारा चढतो. सरोज म्हणते की आता मी शांत राहणार नाही. तोपर्यंत संगीता सुद्धा आलेली असते आणि संगीता म्हणत असते की हे सगळं काय झालंय, माझी कली कशी आहे. आणि तिच्या कानावर एकच शब्द पडतो की हे सगळं रोहिणीने केलेलं आहे. तेव्हा मात्र तिला खूप राग येतो. ती म्हणते की नाही, मागच्या वेळेसही माझ्या लेकीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आता मी शांत राहणार नाही. आणि असं म्हणत रोहिणी जी आहे ती भयानक अशी चिडलेली असते. ती म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत मी खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, पण आता मी अजिबात ऐकून घेणार नाही. हे सगळं आता संगीता बोलत असते. आणि आता सरोजला सुद्धा राग आलेला असतो. सरोजला ही गोष्ट पटलेली असते की काहीही झालं तरीही आज हिने हिच्या जीवावर उठलेली आहे, म्हणजे उद्या अद्वैतच्या जीवावर उठायला ही मागं पुढं पाहणार नाही. ही गोष्ट आता सरोजच्या लक्षात आलेली असते आणि सरोज सुद्धा भयानक अशी चिडलेली असते. कारण सरोज म्हणत असते की नाही, आता ह्या रोहिणीला अक्कल शिकवणं गरजेचंच आहे. म्हणून सरोज जी आहे ती आता वैतागलेली असते आणि मग ती रोहिणीच्या सनसनीत अशी कानाखाली ठेवून देते आणि सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव रोहिणी, आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका आम्ही माफ केलेल्या आहेत, पण असं तू जर कोणाच्या जीवावर उठणार असेल तर ही गोष्ट कधीच माफ केली जाणार नाही. आणि संगीता सुद्धा तिथं असते. संगीता तर जाम भडकलेली असते. संगीताला ही गोष्टच पटलेली नसते की रोहिणीने असं काहीतरी केलेलं आहे किंवा कलाच्या जीवावर उठलेले आहे. संगीता तुझं सांगते की आतापर्यंत मी गप्प बसले होते पण आता नाही, असं म्हणत संगीतानेच खरं तर गोंधळ घातलेला असतो. कारण तिच्यासाठी कला किती महत्वाची आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि जेव्हा ही गोष्ट आबांना कळते तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी, तू लहान नाहीये, अगं तुला सुना आलेत, आता नातवंड होतील आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात असला कसा प्लॅन असू शकतो ग एखाद्याला संपवण्याचा. तिने तुझं काय वाकडं केलेलं आहे, तू कलाशी असं का वागत आहे, हे सगळं आबा रोहिणीला विचारतात. तर रोहिणी मात्र शांतपणे तिथं मुख घेऊन गप्प असते. सरोजला तर राग आलेला असतो म्हणून सरोजने एक सनसनीत अशी कानाखाली
ठेवून दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की लायकीत राहायचं. पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे अशा भाषेमध्ये सरोजने तिला खडसावलेलं असतं. आणि इकडे संगीताला सुद्धा राग आलेला असतो आणि संगीता सुद्धा भयानक अशी चिडलेली असते. संगीतानेही ठरवलेलं असतं की नाही, आजपर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, खूप माझ्या मुलींच्या बाबतीत मी सहन केलेलं आहे, पण जर माझ्या लेकीच्या जीवावर कोण उठत असेल तर त्याला मी सोडणार नाही, हे संगीताने सुद्धा ठरवलेलं असतं. आता संगीता त्याचबरोबर कला आता शुद्धीवर येते आणि ती बाहेर येते. कला मग येऊन विचारते की रोहिणी मॅडम काय झालंय, नक्की तुम्ही हे सगळं काय केलंय? तेव्हा रोहिणी म्हणत असते की नाही, मी असंच टाइमपास करायला गेले होते. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे आत्ता तुला कळतंय का, तू कसला टाइमपास करत होतीस ग असला? त्या खरेच्या जीवावर उठलं होतं हे सगळं. डॉक्टर काय म्हणाले ऐकलंच ना तू? कारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जरा जरी उशीर झाला असता तर काय झालं असतं. तेव्हा इकडे मनातल्या मनात बोलत असते ती, म्हणजे रोहिणी म्हणते की तेच तर मला हवं होतं, पण तुमच्या सगळ्यांमुळे माझा प्लॅन फ्लॉप झालेला आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सरोजला तर राग आलेलाच आहे, संगीताने खडसावलेला आहे, पण अद्वैतच्या मनातून सुद्धा ती उतरलेली आहे. अद्वैतला सुद्धा राग आलेला आहे. अद्वैतला ही गोष्ट पटलेली नाही. अद्वैत चिडलेला आहे, कारण काहीही झालं तरीही खरेच्या जीवन मरणाचा प्रश्न होता आणि अशा पद्धतीने गोष्टी होतील असं अद्वैतला वाटलं नव्हतं. अद्वैतने फायनली कलाचा जीव तर वाचवलेला आहे, पण कलाच्या जीवावर उठलेल्या व्यक्तीला सुद्धा चांगलं खडसावलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की माझ्या खरेपासून लांब राहायचं. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.